तिकडे नाशकात सुद्धा गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मंदिरं पाण्याखाली गेली आहेत, तर पंचवटी परिसरातील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या कमरे एवढं पाणी आलंय, तर रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिर सुद्धा पाण्याखाली गेले। आज सुद्धा हवामान विभागाने पावसाचा अलर्ट तिथे दिला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय। आपण पाहू शकतोय पुराची ही दृश्य आहेत। अतिशय भयंकर पद्धतीने हा पूर नाशिकमध्ये सध्या आलेला आहे आणि आज सुद्धा पावसाचा अलर्ट तिथे जारी करण्यात आला आहे। नाशिकमध्ये यंदाच्या हंगामातील पहिला पूर गोदावरीला आलेला आहे। मी आता रामकुंड परिसरामध्ये आहे आणि आत्ताची ही रामकुंडावरची आपण जर दृश्य पाहिली तर नाशिकमध्ये रामकुंड आणि गोदा घाटाचा सर्व परिसर जो आहे तो गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी गंगा गोदावरीचं मंदिर असेल, सिद्ध पाताळेश्वर महादेवाचं मंदिर असेल, अनेक लहान मोठी मंदिरं जी आहेत ती पुराच्या पाण्याखाली गेलेली आहेत। काही मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमध्ये गोदावरीच्या पुराचं मोजमाप ज्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पुराचं पाणी आलं यावरून केलं जातं, त्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत सध्या गोदावरीच्या पुराचं पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळेल। रात्रीपासून गंगापूर धरणातून 8000 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पहिला पूर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।